माझे नाव प्रज्ञा रवींद्र हरे. प्रयोगाचे नाव पिसाचा मनोरा. तुम्हाला तर माहीतच असेल, इटलीच्या पिसा शहरात एक घंटेचा मनोरा आहे, जो पिसाचा कळता मनोरा या नावाने ओळखला जातो. तो 185 फूट इतका उंच आहे. त्याचे बांधकाम 12व्या शतकात सुरू झाले, परंतु एका बाजूची जमीन ठिसूळ असल्यामुळे तो कललेला आहे. 14व्या शतकात त्याचे बांधकाम पूर्ण होताच तो 5 अंशांनी कलला आणि 20-21व्या शतकानंतर दुरुस्तीनंतर तो आज 4 अंशांनी कललेला आहे. तर प्रश्न असा आहे, तो कललेला असूनही तो कोसळला का नाही? तर समजून घेऊया त्या प्रयोगाद्वारे. इथे माझ्याकडे एक तिरकी फ्रेम आहे, जी पिसाचा मनोरा दर्शवते आणि इथे एक टांगलेला लोलक जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्व मध्य दर्शवतो. आता मी याचे कळणे म्हणजेच तो जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हळूहळू वाढत जाते. निरीक्षण केल्यावर तुम्हाला कळेल की हा लोलक या सीमारेषेच्या क्रॉस जेव्हा जाईल तेव्हा तो पडेल, म्हणजेच त्याचा तिरकेपणा इतका वाढत जाईल की त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्या सीमारेषेच्या जर बाहेर गेली तर तो मनोरा पडेल. समजा आपण जर बसमध्ये पाय कापून उभे असलो तर आपण स्थिर असतो आणि जर पाय जवळ घेऊन उभे राहिलो तर आपली पडण्याची शक्यता असते. धन्यवाद.